सोने आणि चांदीची तेजी जर पाहिली तर आत्ता घेणं योग्य आहे की म्युच्युअल फंड योग्य आहे? मी असं का म्हणतोय? कारण की हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघा. सर्वांना सेफ ॲसेट वाटणारं गोल्ड जर पाठीमागच्या 30 वर्षाचं जर त्याचं कंपॅरिझन आपण म्युच्युअल फंड बरोबर केलं तर ह्या आकड्यांमध्ये खूप तफावत आहे. पण गोल्ड हा सेफ ॲसेट मानला जातो आणि म्युच्युअल फंड हा वेल्थ क्रिएशन करणारा ॲसेट आहे. याची जर आपण पाठीमागच्या 30 वर्षाचं कंपॅरिझन केलं, गोल्डचा सीएजीआर जर पाहिला तर 12% तिथं आपल्याला बघायला मिळतो आणि म्युच्युअल फंडचा सीएजीआर आपण पाहिला तर 14% आपल्याला तिथं बघायला मिळतो. सीएजीआर म्हणजे कंपाऊंडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट. म्हणजे 1 लाख रुपये जर आपण 30 वर्षापूर्वी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केले असते तर त्याची व्हॅल्यू आजची 30 ते 35 लाख रुपये आपल्याला बघायला मिळाली असती. पण तेच जर 1 लाख रुपये आपण म्युच्युअल फंडमध्ये ठेवले असते तर 50 ते 60 लाख रुपये त्याची व्हॅल्यू आपल्याला बघायला मिळाली असती. हा एवढी तफावत नेहमी आपल्याला तिथं बघायला मिळू शकते. कारण लॉंग टर्मचा जर आपण विचार केला तर इक्विटी म्युच्युअल फंड हे बेस्ट ठरलं जातं. सर्व इन्व्हेस्टमेंट ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये करण्यापेक्षा काही इन्व्हेस्टमेंट ही आपण म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा ठेवली पाहिजे. आपण वेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करतो ही इन्व्हेस्टमेंट आपली डायव्हर्सिफाय असली पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गोल्ड आणि म्युच्युअल फंड ह्याच्याबद्दल जे काही टेक्निकल मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण डिटेल अनालिसिस करून व्हिडिओ बनवणार आहे. मला जर ह्याच्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिला आहे, तिथं तुम्ही कनेक्ट करू शकता. त्याच इकॉनॉमिकल आणि फायनान्सच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.